आवाज व्यवस्थित येत नाही बाळा. आता मी तुला सांगणारच नाही. गोड येत नाही, स्पष्ट येत नाही, वाक वाक करते सगळं. रूप पाहता लोक
बाळा ते बॉक्स इथं मांडता येईल का तुला इकडं बघतो जेणे प्रयत्न कर. शुद्ध बीजा पोटे पळे रसाळा गोमटी पळे रसाळा गोमटी पळे रसाळा गोमटी
बस. शुद्ध बीजा पोटी 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 Na
बोला बोला बाळूमामांच्या नावानं. ब्रेक होते आवाज. शुद्ध बीजा पोटे फळे रसाळ गोमटी मुखे अमृताची वाणी देह देवाची कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जल मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणी तुका म्हणे जाते तापदर्शने विश्रांती मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांशिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. आवाज तुझ्या पद्धतीनं गोड दे. करण्याचा भोंग्याचा आवाज देतोय. बॉक्स आवाज दे. एकदम गोड आवाज दे. थोडं कमी ठेव. भोंग्याचा कमी कर. बॉक्सला दे ना आवाज. तुला माहिती आहे महाराजांना व्यवस्थित लागतं. तुझ्या लक्ष द्यायला पाहिजे अगोदरच. महायोग पिटे तटे भीमरथ्या वरम पुंडरिकाय दातो मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम भजे पांडुरंगम. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी. भगवान पंढरीशु पांडुरंग परमात्मा. सुरेंद्र थोडं कमी कर. बंद करून देऊ नको. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबराय कमी करावंस. मारुतरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये साधू संतांच्या हसीम अपार अपूर्वाशा कृपानुग्रहाने आपण सर्वजण मिळून या परिवारामध्ये या वाघमोडे परिवारामध्ये एक नैमित्तिक सेवा नैमित्तिक कीर्तन आपण सर्वजण मिळून
या ठिकाणी संपन्न करतोय. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार. कार्यक्रम कशा निमित्तानं, त्याचं आयोजन काय आहे, प्रयोजन काय आहे माहित आहे तरी सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे. मस्त खाली तुम्ही आता वैकुंठवाशी, कैलासवाशी, स्वर्गवाशी आदरणीय हरिभक्त परायणा सुभद्रा माणिकराव वाघमोडे या मातोश्रीच्या आज प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तातून आपण सर्व पहे पाहुणे कडक आवाज कर, कडक. हा, बेस कमी कर, पूर्ण बेस कमी कर, मेड कमी कर, किंवा साधा आवाज दिला तरी चालेल, नॉर्मल. माझा सूर ह्या स्वरात मिसळला पाहिजे. बरं ठीक आहे, असं दे, नको घाबरू. वैकुंठवाशी, कैलासवाशी, स्वर्गवाशी आदरणीय हरिभक्त परायणा, थोडा आवाज दे, सुभद्रा माणिकराव वाघमोडे या मातोश्रीचं आज आपण प्रथम पुण्यस्मरण, प्रथम वर्ष श्राद्ध थोडं केंद्रित आपण सर्वजण मिळून या वाघमोडे परिवारामध्ये संपन्न करतोय. या मातोश्रीला जाऊन आज बरोबर या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण होतंय. 1 वर्षाचा कार्यकाल कसा आणि कधी निघून गेला या प्रपंचामध्ये आपल्याला कळालं नाही. गेलेली माणसं कधीही माघारी येत नाहीत, परंतु गेलेल्या माणसाच्या आठवणी आपल्याला आल्याशिवाय राहत नाहीत. तुम्ही टाळ करीत ना बाजूला ती बाजूला घ्या, इथं इकडे घ्या, वायर नाही किंवा इकडे घ्या. नाचायला टाळकरी लागतील, ती विक्षेप होतो है की नाही. आपण सर्वजण मिळून या वाघमोडे परिवारामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करतोय. कार्यक्रमाला थोडा उशीर झालेला आहे, तुमच्यामुळे नाही, माझ्यामुळे उशीर झालाय, म्हणून मी अर्धा तास कीर्तन वाढवणार आहे. नाही वाढवत नका टेन्शन घेऊ. बरोबर 12:05, 12:15 पर्यंत ठीक आहे. 12:15 पर्यंत आपण या ठिकाणी सेवा करणार आहे. जेवढं मला या ठिकाणी भगवंताचं चिंतन करता येईल आपण तेवढं चिंतन करणार आहे. घरामध्ये त्यांच्या काही मुलं आहेत, चार मुलं आहेत ना, आदरणीय अण्णा, विलास, निवृत्ती आणि सर्जेराव, बरोबर आहे ना, चुकीचं काय होत नाही. 4 मुलं आणि घरामध्ये 1 2 3 4 म्हणजे 4 मुली ना. आदरणीय देवई, आदरणीय केशर, आदरणीय हे नाव लक्षात येत नाही, तोलाबाई आणि अंजना. 1 2 3 4 5 6 नातू, आदरणीय विजयराव, आदरणीय राजकुमार, आदरणीय किशोरजी, आदरणीय महेशजी, आदरणीय राहुल, आदरणीय वैभव. हे 5-6 नातू घरामध्ये आणि नाती आदरणीय रुक्मिणी, बरोबर आहे ना, राणी, प्रणाली, शुभांगी आणि सोनाली. 6 5 11. आता प्रत्येकाने 11 नातूंनी 1,000 रुपये मला द्यायचे बरं का. हा दाजे, तुम्ही मोठ्या पाहुण्याचे तुम्ही काटकसर करताय, काय भानगड आहे. असं करत जाऊ नका पुन्हा. असं आज आपण सर्वजण मिळून या वाघमोडे परिवारामध्ये या ठिकाणी आपण सेवा करतोय. गेल्या 1 वर्षामध्ये मी आमच्या सर्जेरावजी, बाजीरावजी त्यांच्या घरी सेवा केली होती. आमच्या आजी आले तिथं. आजी बसा खाली, बसा. ते नाही, आमच्या आजी इथं बसलेले आहेत. सर्व पै पाहुणे मंडळी आहेत, सर्व वडीलधारी मंडळी आहेत. आणि पुन्हा मला या वाघमोडे परिवाराचे सेवा करण्याचे योग आमचे दाजी माळी असतील, आमच्या मावशी असतील, त्यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं. सर्व आजींचे नातू नाती, त्यांची मुलं, त्यांच्या सुनांचे नाव राहिले की खरंच सांगायचं सोना बरं का, पोरींचं काही नाही, नुसतं आजी आई तुझं बरं आहे का, अजिबात काय नाही. खरं सुनांसाठी टाळ्या वाजवा एकदा. कशा घासाना बिचाऱ्या, पण 4 घास, एखादा कप, एखादा ताट नाश्ता आणून मांडणारच पुढं. लेकीनं पण कमीत कमी आठवड्यातून 2 दिवस इथं राहिलं पाहिजे. आईची आज वडिलाची आपण सेवा करायला बरं का. असो, सुनांसाठी एकदा टाळ्या वाजवा. त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत आहे. का
आपण सगळ्याला मिळून हा कार्यक्रम करायचा असतो. थोडा आवाज. खऱ्या अर्थाने हा परिवार मोठा आहे, वाघमोडे परिवार मोठा आहे. या परिवारानं सुंदर प्रकारे या आजींच्या स्मरणार्थ केलेला हा कार्यक्रम आहे. वर्ष श्राद्ध आपण जरूर केलं पाहिजे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वर्ष श्राद्ध आपल्याला करायला सांगितलेलं आहे. का करावं? जर आपण वर्ष श्राद्ध नाही केलं तर आपल्या घरामध्ये दोष येत असतात. एकूण आपल्या घरामध्ये 3 प्रकारचे दोष आहेत. एक पितृदोष, एक ग्रह दोष आणि एक जागेचा दोष. थोडा अवस्था. आपण जागेचा दोष आपल्या घरातला काढला पाहिजे. जागेचा दोष निवृत्त होण्यासाठी वर्षातून आपण आपल्या दारामध्ये रानामध्ये पांडव पूजले पाहिजेत. कोण पांडव पूजा करतं रानामध्ये? हात वर करा, त्यांना 2 रुपये बक्षीस. बक्षिसाला काय कमी नाही बरं का आमच्या पाताळ्याच्या ताई. हा, पांडव पूजा केली पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये रानातले दोष निवृत्त होतात. ग्रह दोष, आपण जर घर बांधलं, बंगला बांधला तर आपल्या घरामध्ये वास्तू शांती करायची का गृह प्रवेश करायचा? काय केलंय तुम्ही? गृह प्रवेश चालत नाही, ते आता कीर्तन घ्यावं लागेल पुन्हा गलांडी महाराजाचं बर का. ग्रह प्रवेश अजिबात चालत नाही. बारामतीकर आमच्याच भागातले. आपण काय करावं? घरामध्ये होम करावा, हवन करावं. 36 प्रकारच्या समिधा घरामध्ये जाळाव्या लागतात. समिधा म्हणजे लाकडं, जी आपल्या रोजच्या चुलीला वापरली जात नाहीत ती लाकडं. हा, वांग्याची लाकडं पेटवायची नसतात, जाळायची नसतात. वांग्याची झाडं जर जाळली तर घरातलं सगळं पुण्य निघून जातंय. हा, म्हणून इथून पुढे कुठं पण केनाला नेऊन सोडा, फक्त महाराजाच्या गाडीला अडवायला नाहीत पाहिजेत. मला जेवढा लासूर नेऊन यायला वेळ लागला ना त्याच्यापेक्षा दुप्पट वेळ ह्याकडे यायला लागलाय. म्हणून तुम्ही बंगला मोठा बांधा, शेती भरपूर पिकवा, पण रोडचं बघा. हात जोडून विनंती आहे. पुन्हा मला इकडे यायचं म्हणल्यावर डांबरी झालेला असला पाहिजे बरं का मामा. तुमच्याकडे सगळं काम आहे ते आपल्यातले एक प्रतिष्ठित व्यक्ती. काय असेल ते आम्ही त्यांनाच बोलणार. विठ्ठल 36 प्रकारच्या समिधा आपल्या घरामध्ये जाळावे लागतात. वडाचं झाड, त्याच्या आपण ते समिधा घरात जाळल्या पाहिजेत. आणखी आंबा, आणखी चंदन, व्हेरी गुड. आणखी सौंदड, व्हेरी गुड. आणखी बोलत आता बोलायला लागले तुम्ही. बहुतेक बंगला मोठा बांधलेला दिसतोय. हा, सौंदड, आंबा, चंदन, जांभळ, उंबर, आणखी सीताफळ. वय सीताफळ म्हणते नाही. हे सगळ्या समिधा आपल्या घरामध्ये जाळायच्या असतात. त्या समिधाच्या माध्यमातून जेवढा घरामध्ये धूर होईल तेवढ्या धुराच्या माध्यमातून सगळे संकट जातात. संत सद्गुरु बाळूमामा यांच्या आरतीला रोज ऊद जाळला जातो. ऊद कोणी पाहिलंय का? मला एक विनंती आहे, रविवार किंवा शनिवार आठवड्यातून एकदा तरी ऊद आपल्या घरामध्ये जाळला पाहिजे. आदमापूरला जावा, 52 प्रकारचे ऊद आहेत आपल्या घरामध्ये, ते जाळावा. आपण आरती करावी. एकही टक्का दोष उदाच्या माध्यमातून घरामध्ये राहत नाही. म्हणून बाळूमामांच्या आरतीला रोजचा ऊद असतो, रोजचा. आणि त्या उदाने काय होतंय, एकही टक्का दोष राहत नाही. म्हणून उदाला आडवं बी जायचं नसतं. हा, नाहीतर आपलं पुण्य, आपले जे काय दोष आहेत, जो आडवा गेलाय त्याच्या मागे जातात बरं का. हा, म्हणून उदाला आडवं जायचं नसतं. चला, आपण आपल्या घरातले दोष, हे रुद्रा इकडे, आपण ते करावं. ग्रह प्रवेश करत असताना आपल्या घरात मार्गशीर्ष महिना चांगला आहे. आता फक्त 12 तारीख आणि 15 तारीख वास्तुशांतीला मुहूर्त राहिलेला आहे. घ्या करून आता लगेच. चला, असो मग आपल्यात होम घरामध्ये करावा, हवन घरामध्ये करावं. घराचा दोष आणि पितृदोष जाण्यासाठी आपल्या घरामध्ये पिंडदान, वर्ष श्राद्ध आपल्या घरामध्ये करावं. पिंड पदावरे
नाही. पिंड पदावरी तिला आपुले करी. आपण आपल्या घरामध्ये पिंडदान घरामध्ये करावं. ब्राह्मण काका करत नाहीत, फक्त सांगतात आणि आपण आपल्या हाताने करायचं असतं. आज आपण 12 पिंड घरामध्ये तयार करायचे आणि हे पिंड करताना पितरांचं खाद्य काय आहे? तीळ आणि सातू हे पितरांचं खाद्य आहे. माणसाचं खाद्य काय आहे? शाखा आहार, फळ माणसांचं खाद्य आहे. प्राण्यांचं खाद्य काय आहे? मांसाहार. मांसाहार वाघाने करावा, हत्तीनं करू नये. मांसाहार सिंहाने करावा, बाकी कोणी करू नये. पण आज प्राणी मांसाहार करायचं बंद झाले आणि त्यांचेच अनुकरण माणसांनी उचललंय. म्हणून माणसं काय करायला लागलेत? बोला की बोला की बोला बोला बोला. माणसं मांसाहार करायला लागलेत. मांसाहारासारखं पाप या जगामध्ये कोणतंही नाही. म्हणून माणसाने शक्यतो आपल्या घरामध्ये मांसाहार कधीही करू नये. आजपासून जर इथून पुढे कोणी केला तर तुम्हाला सटवायची शपथ आहे. सुटली बर का? 12 मध्ये कर. हा, मांसाहार कधीही करू नये. मांसाहार करणं सगळ्यात मोठं पाप आहे. संत सद्गुरू बाळूमामांनी शेळ्या मेंढ्या राखल्या. मुलावानी प्रेम त्या बकऱ्यावर केलं, त्या बकऱ्यावर मामांनी केलं. मामांनी जर पायात बकऱ्याच्या काटा टोचला तर स्वतःच्या पायात काटा टोचला असं मामा समजत होते. बाळूमामांनी किती शेळ्या मेंढ्यांवरती प्रेम केलं, शेळ्या मेंढ्यांची सेवा केली. म्हणून एका पालखीची बकरी वाढत 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 बाळूमामांच्या 19 पालख्या झालेल्या आहेत. का? याचं एकच कारण, पुत्राप्रमाणे मामांनी शेळ्या मेंढ्यांवरती प्रेम केलं. एक विनंती आहे, आपण सुद्धा बकऱ्यांवरती शेळ्या मेंढ्यांवरती आपल्या लेकराप्रमाणे आपण प्रेम करावं, केलं पाहिजे. लहान करडू किती गोंडस असतो. आपली घरातली पोरा किती त्याच्यावर प्रेम करतात आणि त्याच्यावर प्रेम केल्यानंतर हळूहळू ते मोठं होतं आणि मोठं झालं की आपण त्याला विकतो, काढायला देतो. असं करू नये. शबरी माता तुम्हाला माहिती आहे का? भिल्ल समाजात जन्माला आली होती शबरी. शबरीचं लग्न ठरलं आणि त्या लग्न कार्यामध्ये मेजवानीसाठी वडिलांनी काय केलं? अनेक बकरी आणून ठेवले ते घरी आणि शबरीला सांगितलं, शबरी तुझ्या लग्न कार्यामध्ये ही बकरी कापणार आहे आम्ही. शबरीने सांगितलं, जर ही बकरी कापत असेल तर मी आयुष्यात कधीहीच लग्न करणार नाही. प्राण्यांवर शबरी मातेनं प्रेम केलं. शबरी मातेनं घर सोडलं. माझ्या लग्न कार्यामध्ये जर हे बकरी कापत असतील आणि याची जर मेजवानी समाजाला दिली जात असेल तर मी आयुष्यामध्ये ब्रह्मचारी राहील, मी लग्न कधी करणार नाही, पण मी प्राण्यांना वाचवणार. शबरी माता अरण्यामध्ये निघून गेली, थांबली नाही. याचं एकच कारण, शबरी मातेनं प्राण्यांवर प्रेम केलं. बाळूमामांनी मेंढरावर प्रेम केलं, गायीनं वासरावर प्रेम केलं, वाघाने बछड्यावर प्रेम केलं आणि घरातल्या आईनं लेकरावर प्रेम केलं. कधी ऊस काढायला रानात गेलाय का? पाचट कधी कापलेली बघितली का? कोणाकोणाला पाचट कापले ऊस काढतात. मी बी ऊस तोडायला जात होतो 2011 मध्ये. आता बंद केले ते. नाहीतर माणसाला याचा आमचा फड तोडाय असं काय म्हणू नका. नाही, वेळ येईल ते प्रसंग राहावं लागतं. वेळ येत प्रसंगी काहीही काम करावं लागतं. माणसाने कामाला कधीही लाजायचं नाही. लाजला की उपाशी मेला. म्हणून मला लोक नावं ठेवतील, मला माणसं काय म्हणतील, मला अरे जगाचं काय? जगाने आजपर्यंत कोणालाही सोडलं नाही. जग चांगलं केलं तरी नाव ठेवतं आणि जग वाईट केलं तरी नाव ठेवतं. म्हणून जगाचा विचार करू नका बाबांनो. वेळ आल्यानंतर जे पडेल ते काम करा आणि जीवनात यशाचं उंच शिखर गाठा. आता तरी पुढे Bye.
आता तरी हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. म्हणून पितरांचं खाद्य काय? तीळ आणि सातू हे पितरांचं खाद्य आहे. मानवाचं खाद्य काय? फल आहार आहे. वाघाचं सिंहाचं खाद्य काय आहे? मांसाहार आहे. म्हणून पितरांना आपण पिंडदान करताना तीळ सातू दिले पाहिजेत आणि त्यांचं पिंडदान आपल्या घरामध्ये घडलं पाहिजे. ज्या घरामध्ये पिंडदान घडतं, ज्या घरामध्ये आजी आजोबांची सेवा घडते, ज्या घरामध्ये आई वडिलांची सेवा घडते, ज्या घरामध्ये वर्ष श्राद्ध घडतं, त्यांच्या पिढीमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष राहत नाही. माळशिरस तालुका भाग्यवान आहे. माळशिरस तालुक्यामध्ये जेवढ्या पुण्य तिथ्या होतात तेवढ्या मामा कोणत्याही तालुक्यात पुण्यतिथी होत नाही. कारण मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, किती जरी गरीबातला गरीब असला तरी पुण्यतिथी घालत असतो. म्हणून प्रत्येक वर्षाला आपल्या घरामध्ये पुण्यतिथी केली पाहिजे. आता प्रथम मोठं करायचं, प्रथम वर्ष श्राद्ध मोठं करायचं आणि नंतर तिथून पुढे बारीक केलं तरी चालतंय. पहिलं लग्न मोठं करायचं, नंतर आपलं पण गाठ बांधली तरी चालतंय किंवा देवळात केलं तरी चालतंय. जेवढं आपल्याला व्यवस्थित करता येईल तेवढं करावं. आणि वर्ष श्राद्ध करताना आपण काय केलं पाहिजे? आपण वर्ष श्राद्धाच्या निमित्तातून आपल्याला जेवढा दान धर्म करता येईल तेवढा करावा. वर्ष श्राद्धाला दादाजी काटकसर करायची नाही. जेवढं मन मोकळेपणाने करता येईल तेवढं करावं. लग्न कार्यामध्ये काटकसर करा. वाढदिवस साजरा करताना काटकसर करा. पण वाढदिवस साजरा करायचाच नाही अजिबात. आणि जर कोणी केला, कोणा साठवायची शपथ, अजिबात करायचं नाही. गेल्या आठवड्यामध्ये काय पोर आता वाढदिवस साजरा करतात, काय फॅड निघाले हो. एका मुलाला मी ऐकलेलं सांगतो, वाढदिवस साजरा करताना 26 वर्षाचा मुलगा होता. खूप मोठा केक आणला, त्या केक मध्ये त्या मुलाचं मुंडकच बुडवला हो. अहो, त्या क्रीम मुळे त्याला वास बी घ्यायला नाही, श्वास बी घ्यायला नाही, गुद मारलं. सगळ्यांनी हात धरलं, पाय धरलं, टांगड्या धरल्या आणि अक्षरशः 2-3 मिनिटांमध्ये तो मुलगा मरण पावला हो. काय मुलं करायला लागले ते, काय अवघड परिस्थिती निर्माण व्हायला लागली. खूप अवघड परिस्थिती, हे परिस्थिती निर्माण व्हावी म्हणून शक्यतो आपण ते करू नये. तोंडाला क्रीम लावली जाते, तोंडाला वाय खराब लावलं जातं. एक विनंती आहे आपल्याला, शक्यतो असं काही करू नये. मग आपण खर्च कुठं करावा? आपण वर्ष श्राद्धाला खर्च करावा. वर्ष श्राद्धाला तुम्हाला जेवढं दान धर्म करता येईल तेवढं करावा. वर्ष श्राद्धाला अन्नदान करा. पै पाहुण्यांना 2 घास खायला चालले तर आपल्याला पुण्य मिळतं. म्हणून आलेल्या पै पाहुण्यांनी माता भगिनींना एक विनंती आहे, अखंड सौभाग्यवत पद प्राप्त झाले बिचारीला. या बिचारीचा एक तरी गोड घास सगळ्यांनी खायचा. हातावर ताट असलं तरी फळ वगैरे खाऊन जावा.
काय म्हणजे ताट असल्यावर नाही म्हणतात खायला, पण फळ खा, चक्कू खा, सफरचंद खा, केळी खा, काहीतरी खाऊन जावा. पण आपण अन्नदान आज आपण सेवन केलं पाहिजे, अन्न खाल्लं पाहिजे. आणखी काय केलं पाहिजे? वस्त्रदान घरामध्ये केलं पाहिजे. आणखी काय केलं पाहिजे? द्रव्यदान, पैसे दान आपल्या घरामध्ये केले पाहिजे. 100% आपण पैसे दान आपण आपल्या घरामध्ये जरूर केले पाहिजेत. धन दान द्यावं. आणि आणखी काय करावं? आपल्या घरामध्ये आपल्याला ज्ञानदान करता येईल तेवढं आपण आपल्या घरामध्ये ज्ञानदान करावं. म्हणजे आपल्या दारामध्ये कीर्तन घ्यावं. कीर्तन ही परंपरा चांगल्या प्रकारची आहे. कीर्तन ही परंपरा पवित्र आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे कीर्तन आहे. आणि हे कलियुगामध्ये कीर्तनच हे साधन या जगामध्ये प्रभावी आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे
विठ्ठल आता शांत. मला वेळ तर एकतर कमी असतो, 12 सव्वा 12 ओळखायचं आहे. असो, कीर्तन दारामध्ये आपण जरूर घेतलं पाहिजे. प्रत्येक वर्षाला आपल्या दारामध्ये कीर्तन घडलं पाहिजे. वर्ष श्राद्धाला घ्यावं, वास्तुशांतीला घ्यावं, कोणत्याही गोष्टीच्या निमित्तातून दारात कीर्तन पाहिजे. आज या आजीच्या स्मरणार्थ, या मातोश्रीच्या स्मरणार्थ आज कीर्तन आहे. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, गोमट्या बीजाची फळे ही गोमटी, बीज होय बबुल का आम कहासे लाये. बाबळीच्या झाडाला आंब्याच्या कैऱ्या लागतात का हो? काय काय निषिद्ध करून दाखवले बरं का. ते कलम केलं होतं, ते जांभळीवर आंबा, हा आंब्यावर चिक्कू. पण खरं तुकोबराय सांगतात बीज शुद्ध आहे. या जगामध्ये आई शुद्ध आणि त्या आईचं फळ ही शुद्ध. काहींची बीज शुद्ध आहेत पण फळ अशुद्ध आहे. काहींची फळ अशुद्ध आहेत पण बीज शुद्ध आहेत. काहींची बीजही शुद्ध नाहीत, फळही शुद्ध नाहीत. काहींचं फळही शुद्ध आणि बीजही शुद्ध. हिरण्यकशिपू अशुद्ध होता, राक्षस होता, पण त्यांच्या पोटी फळ भक्त प्रल्हादाचं शुद्ध निघालं. याच एकच कारण, त्याची माता पुण्यवान होती. भक्त प्रल्हाद घरामध्ये जन्माला येत असताना भक्त प्रल्हादाची आई कयादो हिला एका इंद्रानं चोरून नेलं. इंद्र जाता जाता नारद महर्षीनं सांगितलं, ए इंद्रा, या कयादूला चोरून नेऊ नको. त्यावेळेस इंद्राने सांगितलं, नारद महर्षी, मी या कयादूला का चोरून नेतो? कारण हिचा नवरा हिरण्यकशिपू महान राक्षस आहे आणि ह्या राक्षसाच्या जर पोटी जर बोरगा जर राक्षस जन्माला आला तर अख्ख्या सृष्टीचा नाश करेल. म्हणून या हिरण्यकशिपूचा वंशच खंडित करणार. इंद्र, तुमचं लक्ष नाही माझ्याकडं, ऐकलं पाहिजे. ऐकलं तर कळेल, नाही तर कळणार नाही. इंद्र कयादूला चोरून घेऊन निघाल्यानंतर नारदांनी अडवलं. नारदांनी सांगितलं, इंद्रा, अरे ती कयादू महान पतिव्रत आहे, तिला नेऊ नको चोरून, तिला इथं माझ्या आश्रमामध्ये सोड. हिरण्यकशिपूची पत्नी आहे, ती पतिव्रत आहे. त्या इंद्राने सांगितलं, अहो ह्या पत्नी कयादू हिचा नवरा फार महान वाईट वागतो, मग ह्याच्या पोटी जन्माला येणारा मुलगा सुद्धा वाईट निघेल, म्हणून ह्याचा वंश खंडित करतो. मग इंद्राला सांगितलं, इंद्रा, हिला नेऊ नको, पतिव्रत आहे, माझ्या आश्रमात सोड. नारद महर्षीला सांगितलं. नारद महर्षीनं त्या कयादूला जवळ घेतलं. गर्भात असतानाच त्या बाळाच्या वर नामचिंतनाचा प्रभाव केला. गर्भात असताना नामचिंतनाचा प्रभाव काढला पाहिजे. म्हणून दिवस सौभाग्यवतीला गेले की 2 महिन्यापासून सौभाग्यवतीनं ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं. सत्य शिंकाली, हा ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं, गाथ्याचं पारायण करायचं, भागवताचं पारायण करायचं. पायामध्ये चप्पल घालायची नाही, टीव्ही पाहायचा नाही. जर टीव्ही पाहिला आणि ती बाळ जन्माला आलं की पुन्हा ती सारखं टीव्ही बघताय, डोळ्याला काच लागते हो त्याच्या. म्हणून शक्यतो आईनं काय करावं, गर्भात असताना ज्ञानेश्वरीचं पारायण करा. बाळ गर्भात असताना गाथ्याचं पारायण करा.
बाळ गर्भात असताना भागवताचं पारायण करा. तोच त्या मुलावर संस्कार घडतील आणि तोच मुलगा मोठा झाल्यानंतर ज्ञानेश्वरीचं पारायण केल्याशिवाय राहणार नाही. वाचावे ज्ञानेश्वरी नारदांच्या आश्रमामध्ये ठेवली. दिवस गेल्यापासून 9 महिने 9 दिवस नारद महर्षीनं घरामध्ये नामचिंतन सुरू केलं. आपल्या घरामध्ये एखादं सूर्ययंत्र ठेवा बरं का. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हा हे सूर्ययंत्र प्रत्येकाच्या घरामध्ये असलं पाहिजे. प्रत्येकाच्या घरामध्ये बैठक रूम मध्ये पांडुरंगाचा फोटो असलाच पाहिजे. पांडुरंग रुक्मिणीचा फोटो असलाच पाहिजे. रोज सकाळी उठावं, पांडुरंगाचा फोटो वल्या पाडक्याने पुसायचा, उदबत्ती ओवळायची, नैवेद्य ठेवायचा, आरती करायची आणि घरातून कामाला जायचं. 100% तुमचं काम गॅरंटीनं झाल्याशिवाय राहणार नाही. घरामध्ये बाळूमामांचा फोटो ठेवा. बाळूमामांचा फोटो पाण्याने पुसा, काचेचा पुसा, उदबत्ती ओवळा, आरती करा आणि भंडाऱ्याला सुद्धा ओवळा. भंडारा पवित्र आहे बरं का. मामांच्या जी ताकद नाही ते मामांच्या भंडाऱ्यात ताकद आहे. देवघरात भंडारा ठेवा. रोज त्या भंडाऱ्याला उदबत्ती ओवळा, वळली पाहिजे. मामांच्या फोटोची आरती करा, कपाळाला भंडारा लावा. आयुष्यामध्ये कधीही संकट येणार नाही. उद्यापासून करायला सुरुवात करा. तुम्ही म्हणसाल भंडारा आमच्या जवळ नाही, आदमापूरला त्याला जावं लागेल. आदमापूरला जावा आणि भंडारा घेऊन या. आदमापूरची वारी आणि पंढरपूरची वारी माणसाने मरेपर्यंत कधीही सोडायची नाही. जे आदमापूरला गेलेले आहेत ते भाग्यवान आहेत. बाळूमामा म्हणतात माझ्या दरबारात जो येऊन गेला त्याचं काम गॅरंटीनं होणार. कुणाचं आज होईल, कुणाचं उद्या होईल, कुणाचं परवा होईल, कुणाचं या वर्षी होईल, कुणाचं पुढच्या वर्षी होईल, कुणाचं या जन्मात होईल, कुणाचं पुढच्या जन्मात होईल, पण त्याचं काम गॅरंटीने होणार. ज्यांनी माझ्या मंदिराला येऊन चाकरी केली, माझ्या तळावर चाकरी केली, त्याला मी 100% त्याला फळ देणार. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. विश्वास जर ठेवला तर 100% तुम्हाला फळ मिळतं. काय खरंय त्यांचं ते हे सांगतच राहते. त्यांनी काय खरंय त्याचं तेव्हा माणसं तापाच वारे करते ते, कोणा नाही फळ मिळलं की म्हणजे काय खरं नाही कोणाचं. पंढरपूरला गेलं नाही काम झालं की काय खरं नाही तिथलं. कपाट्याचं पाणी प्यायला गेली तिकडलं बंद झालं काय खरं नाही. मग आम्ही म्हणतो तुमचं बी काय खरं नाही. तुम्हाला एक विनंती आहे, तुमच्या देवघरातल्या देवाची पूजा नेमाने करा. देवघरातला देव 100% तुमची कामं केल्याशिवाय राहत नाही. कोण कोण देवघरातल्या देवाची पूजा नेमाने करतं तुमच्याकडे असेल 100%. उत्तर दिले हा असं. बरेचशा महिला घरातल्या देवपूजा करतात, स्वयंपाक करतात, दोन भांडे, गुरांचं शान घाण दहारा दोरा सगळं तुमच्या वाट्याला दिलंय आणि हे गडे नुसतं फिरतात. चला माळशिरस मध्ये चहा पाणी करूया. एक विनंती आहे, देवपूजेचं काम तुम्ही घ्या. आणि आपलं देवघर कुठं पाहिजे माहितीये का? किचन मध्ये पाहिजे. का पाहिजे माहितीये का? तुम्हाला नैवेद्य दाखवायला बाहेर जायला वेळ भेटत नाही. स्वयंपाकातल्या आपण अन्न करतो, भाजीच्या फोडणीचा वास जरी देवाला गेला तर देव संतुष्ट होतो आणि आम्हाला आशीर्वाद देतो. घरात देवघर पाहिजे, किचन मध्ये पाहिजे. का? स्वयंपाकाचा वास जाऊ दे. देव नुसता वासाचा धनी हो, तो खात नाही. त्याला जी वास मिळतो या वासावर भगवान परमात्मा संतुष्ट होतो. म्हणून किचन मध्ये देवघर बांधा, नैवेद्य दाखवा, घराला डंक कधी लागणार नाही. केलं पाहिजे. मग हिरण्यकशिपुनी
पत्नीला चोरून नेलं इंद्राने आणि मग नारद महर्षीनं नामचिंतन केलं. 9 महिने 9 दिवस त्या पोटावर बाळावर संस्कार घडले आणि भक्त प्रल्हाद जन्माला आला. भक्त प्रल्हादाने आयुष्य